मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली, तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे। अनेक गावांचा संपर्क कालपासून तुटलाय। निलंगा ते कासार, शिर्शी, भेटा, उसुरी, निलंगा, देवणी यासह इतर मार्गही पाण्याखाली गेलेत। येत्या काळात हवामान खात्याने जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मांजरा, तेरणा, तावजा, रेणा आणि मन्याड या सर्वच नद्यांनी पूर परिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यातली नेमकी परिस्थिती काय सांगतात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या निलंगा ते कासार शिर्शी जाणाऱ्या मार्गावरती उभा आहे। तेरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात तेरणा नदी जी आहे ते दुथडीवरून वाहताना पाहायला मिळते आहे। जिल्ह्यातल्या अनेक नदींची हीच परिस्थिती आहे। पूरजन्य परिस्थिती नदींना प्राप्त झालेली आहे। जिल्ह्यातील अनेक मार्ग जे आहेत ते पाणी खाली गेल्यामुळे वाहतूक जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या नदीला आलंय। शेती पिकांमध्ये देखील पाणी जे आहे ते गेल्याचं पाहायला मिळतंय। अतिवृष्टीने जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। शेतीचं किती नुकसान लय झाले सर? आपलं नुकसान भरपूर नुकसान आहे त्याचं। कमीत कमी नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेती पिकांचं नुकसान झालंय। अनेक नदी नाल्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही जणांचा मृत्यू देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे झालाय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।